हमारे जिला के अध्यक्ष श्री उबारे जी, हमारे यहाँ विधानसभेचे डायनामिक आणि ज्यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या धडपडीतून आज इतका सुंदर या ठिकाणी वीर सावरकर कौशल्य विकास केंद्र त्याचं लोकार्पण आणि त्या केंद्राच्या माध्यमातून जी आता तुम्हाला व्यवसायाची संधी मिळणार आहे असं सुंदर केंद्र ज्यांनी उभं केलं आहे, असे तुमचे आमचे सर्वांचे डॅशिंग तडफदार असे आमचे आणि माझे मार्गदर्शक आणि माझ्याबरोबर आम्ही काम पण केलंय असे आपले आमदार कॅप्टन सेल्वनजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। जब भी उनसे मिलती हूँ, फिर कोई भी कार्यक्रम हो या सीएम साहब के इधर भी इनका देखा मैंने, कुछ ना कुछ सीएम साहब को बोलते रहते हैं, आगे जाते हैं, उठ के उनके बाजू में बैठते हैं कि साहब हमारे विभाग में ये करना है, साहब हमारे विभाग में वो करना है। तो वो जो उनकी जो देखती हूँ ना काम की तत्परता आप लोगों के लिए, वो बहुत सराहनीय है। इसके लिए कैप्टन जी आपके लिए बहुत मेहनत करते हैं, अपने विधानसभा को आगे लाने के लिए बहुत मेहनत करते हैं। उसी के साथ में मेरे मुंबई महानगरपालिका के माझ्या सगळ्या सहकारी माझ्या नगरसेविका इथे बसलेल्या आहेत, स्थानिक नगरसेविका रेखाजी इथे बसलेली आहे, शिल्पाजी बसले आहे, कोठारी मॅडम बसलेले आहेत, त्याचबरोबर कनोजिया मॅडम बसलेले आणि आपले महामंत्री ना संदीप सिंगजी, त्याचबरोबर उपस्थित मान्यवर मंच सगळे बसलेले आहेत। आणि मला वाटतं कॅप्टनजी तुमच्या खांद्याला खांदा लावून मी ज्यांना सतत काम करताना बघत असते ते तुमचे बंधू रुगलजी, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण ते त्यांचे मी मागच्याही कार्यक्रमाला आलेली आताही आले, ते नेहमी कसं असतं कैसा रहता है राजकीय क्षेत्र में फील्ड में काम करना जैसे मेरे जैसे है कैप्टन जी जैसे, लेकिन कभी कभी हमारे कार्यकर्ता तो हमारे साथ जुड़े हैं सब है, लेकिन एक कोई तो घर का चाहिए जो पूरा काम देखने वाला रहता है। जैसे मेरे घर पे है, इनके घर पे, वैसे ही हमारे बुर्गन जी है, ये भी यहाँ पे काम कर रहे हैं। या ठिकाणी मला सांगायचं झालं तर डॉक्टर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर जी सावरकर साहेब यांच्या विचारातूनच भारतीय जनता पार्टी पुढे काम करते। आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाची लोक जर त्या धगधगत्या विचारातून काम करणार, त्यांच्या प्रत्येक ह्याच्यातून आम्ही लढा देत राहतो आजपर्यंत, ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा या ठिकाणी वीर सावरकरजी यांच्या विचारातून काम करत असतो। आणि तुम्हाला इथे सांगायला मला आनंद वाटेल की ते फक्त या ठिकाणी आधुनिक विज्ञानाचे तंत्रज्ञान म्हणजे त्यांचे त्यावेळी विचार एवढे प्रगल्भ होते की त्यांनी त्यांच्या, आपण बोलतो ना प्रत्येक वेळा सावरकरांना आपण लिखाणातूनच बघतो, पण त्यांच्या डोक्यात त्याच वेळी तंत्रज्ञान कसं वापरलं जावं या विचाराचेही ते प्रगल्भ होते। आणि म्हणूनच ते औचित्य साधून आज या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र वीर सावरकरजींच्या नावाने या ठिकाणी कॅप्टन सेल्वन या ठिकाणी त्यांनी उभं केलेले आहे। मला सांगायला फार आनंद वाटेल, जैसे अभी कैप्टन जी ने बताया है कि हमारा 2014 को हमारे मुख्यमंत्री जी आए, हमारे देश के पंतप्रधान, उनके कार्यकाल को 12 साल कंप्लीट हुए, लेकिन इसके पहले अगर हम पीछे जाके देखेंगे तो किसी ने भी कौशल्य विकास के ऊपर किसी ने भी देखा नहीं, सोचा नहीं कि उसके बारे में क्या होगा। अब हम बच्चों की तरफ जाते हैं स्कूल में तो सभी बच्चे एक्सपर्ट्स पढ़ाई में नहीं रहते, कोई बच्चे 10th पास होते हैं, 12th पास होते हैं, आगे जाके वो कुछ करना चाहते हैं, लेकिन यहाँ पे उनको क्या देना चाहिए ये अगर किसी ने सोचा है, वो तो फिर सोचा है सिर्फ भारतीय जनता पार्टी देवेंद्र जी ने, आदरणीय नरेंद्र मोदी साहब ने सोचा है कि कौशल्य विकास यहाँ पे फिर भारत में हो या महाराष्ट्र में देवेंद्र जी ने हो, उसको आगे कैसा बढ़ना चाहिए, बच्चों तक, अपने स्टूडेंट तक कैसे लेके जाना चाहिए, ये पूरा जो कार्यक्रम है उसके बारे में सूची तैयार करना, उसके बारे में एसओपी तैयार करना और उसको जमीन पे कैसे कार्यान्वित करना है, उसके बारे में अगर किसी ने सोचा है तो वो भारतीय जनता पार्टी के अपने नेता ने, अपने देश के पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहब ने सोचा है। उन्होंने हर वक्त अपने स्पीच में, फिर मन की बात हो, कोई भी कार्यक्रम हो, कौशल्य विकास के ऊपर उन्होंने ज्यादा से ज्यादा बात की है। कौशल्य विकास में पूरे भारतवर्ष में जो भी हमारे महिला है, जो भी हमारे बंधु है या जो भी हमारे स्टूडेंट है, वो अगर आगे जाते हैं तो उनका पूरा वीडियो फोटो के साथ मन की बात में उनको दिखाया जाता है। तो आपने अगर देखा होगा तो हमारे भारत के पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी
ज़्यादा से ज़्यादा कौशल्य विकास के ऊपर ही ज़्यादा काम करते हैं। हमारे महाराष्ट्र के मंत्री आदरणीय मंगल प्रभात लोढ़ा जी कौशल्य विकास के कैबिनेट मिनिस्टर है, उनका भी काम पूरे महाराष्ट्र भर चल रहा है। तो एक इतना अच्छा सेंटर या ठिकाणी जर मी उभी आहे तर इतकं सुंदर सेंटर तुम्हाला या ठिकाणी उभं करून दिलं आहे। विविध गोष्टींवरती कॅप्टन सेल्वन यांनी तुमचं लक्ष वेधलेलं आहे की कशा कशा पद्धतीने भारत सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कौशल्य विकासावर आम्ही काय काय पद्धतीने काम करतो। पण मला असं वाटतं सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं, पण त्या ठिकाणी पैशाचं सोंग असेल किंवा जागेचं असेल तर ते करता येत नाही। तुम्ही सगळ्या गोष्टी आणू शकता, पण त्यासाठी ते कौशल्य विकास कार्यान्वित करण्यासाठी जर जागा हवी असेल तर ती जागा उपलब्ध करून देण्याचं काम तुमच्या स्थानिक आमदारांनी या ठिकाणी केलेले आहे। या कौशल्य विकास केंद्रामध्ये बऱ्याच प्रकारचे मला वाटतं एक कोर्सेस या ठिकाणी झाला असेल। मगाशी कॅप्टनजींनी सांगताना सांगितलं की आम्ही मुंबई महानगरपालिका पण ह्याच्यावरती काम करते, तर मी कॅप्टनजींना सांगणार होय आम्ही सुद्धा ह्यावर काम करतोय। जर या ठिकाणी आपण लाडक्या बहिणींचा विषय घेतला तर लाडक्या बहिणींना आपण महिन्याला 1500 रुपये देतो, पण त्यांना 0 व्याज दराने आपण 1 लाख रुपयाचं काम या ठिकाणी मुंबई महानगरपालिका आणि या ठिकाणी आपले जे कैबिनेट मिनिस्टर है आदरणीय प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून करतोय। सिर्फ हम लोग कैप्टन जी यहाँ पे उनको 1 लाख रुपीस 0 ब्याज दर से ही नहीं दे रहे, तो उनको हम लोग कोर्सेज भी दे रहे हैं। तो वो कोर्सेज जो अपनी बहन यहाँ पे 1500 रुपया ले रही है जिसका KYC कंप्लीट है, उस जितने भी आपके महिला है उनको यहाँ पे मैं वो हमारे मुंबई महानगर पालिका के माध्यम से वो देती हूँ, जिससे मैं पूरी टीम आपको देगी। जो भी विभाग की अपनी महिला है जिसका KYC कंप्लीट है उसको 0 इंटरेस्ट से हम लोग 1 लाख रुपीस देने का काम यहाँ पे हम लोग स्टार्ट करेंगे। उस माध्यम से अगर उस महिलाओं को किसी भी कोर्स में काम करना है, किसी को ब्यूटिशियन का काम करना है, कोई भी जो हम लोग पूरा लिस्ट आपको देंगे, तो उस लिस्ट के माध्यम से जो भी अपनी महिला काम करना चाहती है वो एब्सोल्युटली पूरा फ्री कोर्स विथ मटेरियल के साथ संपूर्ण कोर्स तुम्हाला फ्री मध्ये दिला जाणार। और उसके आगे मैं कहना चाहती हूँ, अगर जो महिला उस अपने जो बिजनेस में आगे आती है और जो प्रोडक्शन रेडी करती है तो उसको हम लोग बाजारपेठ भी दे रहे हैं। म्हणजे त्या वस्तूला आम्ही बाजारपेठ देतो, जेम पोर्टलवरती तिची आम्ही पूर्ण प्रोडक्ट टाकणार आणि तिला तिच्या हाताला काम देणार। तर ह्या पद्धतीचे एक चांगलं कार्य या ठिकाणी आपण करतोय। वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमच्या अहवालानुसार आगामी 5 वर्षाच्या जगातील 44% कर्मचाऱ्यांचे मूळ कौशल्य विकास या ठिकाणी बदलाची म्हणजे कौशल्य विकासाच्या माध्यमातून 44% लोक आज या ठिकाणी काम करतात आहे। म्हणजे जग किती वेगाने या ठिकाणी बदलते हे तुम्हाला दिसतंय। त्या वेगाने जर आपले हात या ठिकाणी बदलले तर आपण मागे पाहू शकणार नाही। मला असं वाटतं या ठिकाणी की प्रत्येक जणच शिक्षणामध्ये कधी कधी खूप एक्सपर्ट नसतो, तर त्याच्यामध्ये जी सुप्त गुण असतात, त्याच्यामध्ये जे काही व्यवसायाचे कौशल्य असतात त्याला उजाळा देण्याचं काम आपण या माध्यमातून करतो। म्हणजे जेणेकरून आपला इथे असलेला कुठलाही व्यक्ती, कुठलीही महिला किंवा कुठलाही विद्यार्थी रिकामी बसू नये, त्याला त्या ठिकाणी कौशल्य विकासाच्या माध्यमातून काम मिळून, मोफत काम मिळून, मोफत त्या ठिकाणी व्यवसायाचं प्रशिक्षण मिळून त्याला पुढे व्यवसाय करता येईल, अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी काम करतोय। कॅप्टन सेल्वन यांनी खूपच तुमच्यासाठी काम केलेलं आहे। मी स्वतः घाटकोपरमध्ये जवळपास 22 वर्ष ह्या पूर्ण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता करता ह्या महापौर ह्या पदावरती बसते, तर ती फक्त कौशल्य विकास या केंद्राच्या बऱ्याच व्यवसायापासून, बऱ्याच प्रशिक्षणापासून काम करत करत मी लोकांच्या जवळ पोहोचलेली आहे। आणि शेवटी आपण राजकारणामध्ये असो किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणारे असो, जोपर्यंत आपले पाय जमिनीवर असत नाही, जोपर्यंत आपण लोकांच्या हृदयामध्ये हात घालून तिच्या मनात काय चाललंय, ह्यांच्या मनात काय चाललंय त्या भावनेपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने लोकांमध्ये काम करू शकत नाही, असं माझं मत आहे। या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर फक्त तुम्ही व्यावसायिक क्षेत्रातूनच नाही, तुम्ही शैक्षणिक क्षेत्र असेल, त्यानंतर मेडिकल क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रामधून तुम्ही काम करू शकता। रोजगाराची संधी आपण आपल्या वचननाम्यामध्ये कैप्टन जी अपना जो वचननामा है उसमें भी हमने बोला है, जो अपने बेरोजगार है, जितके आपले सुशिक्षित बेरोजगार मुलं आज त्यांच्याकडे जॉब नाहीये, तर त्यांना सुद्धा या ठिकाणी या माध्यमातून आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचं काम या पूर्ण सेंटरच्या माध्यमातून आपण करू शकतो। म्हणूनच आपण सगळं काम करत असताना एखादी जागा या ठिकाणी उपलब्ध करून त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जेव्हा पोहोचतो तर ती खऱ्या अर्थाने लोकसेवा या ठिकाणी आपण म्हणू शकतो।
मगाशी विजयजींनी उल्लेख केला, कॅप्टनजींनी उल्लेख केला, माझ्या कार्यकाळाला 100 वर्ष पूर्ण झाली. बघा भारतीय जनता पक्षाचं काम कसं आहे. या ठिकाणी वाटतं की मुंबईची महापौर रितू तावडे झाली तर रितू तावडेंच्या वरती या कशा पद्धतीने पक्षाच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि जबाबदारी असते. 100 दिवसाच्या कालावधीमध्ये 25 वर्षामध्ये उभाटाला जे जमलं नाही ते आम्ही 100 दिवसामध्ये करून दाखवले. जवळपास मुंबईकरांचा 1000 करोड पैसा टॅक्स पेअर लोकांचा आम्ही वाचवला आणि मुंबई महानगरपालिकेचे बरेच कॉन्ट्रॅक्ट कारण नसताना त्या ठिकाणी आम्ही रद्द केलेले आहेत. कैप्टन जी, रोड हो रहा है तो रोड के साथ में जो पेंट का भी कॉन्ट्रैक्ट 150 करोड़ का, उसको क्यों जरूरत है. या पद्धतीने शिक्षण समितीचे संपूर्ण 27 वस्तू जेम पोर्टलवरती आणून जेम पोर्टलवरती ओपन मार्केट केलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी फक्त ठराविक 1-2 कॉन्ट्रॅक्टर जे मुंबई महानगरपालिकेत फिरत होते त्यांना आता त्या ठिकाणी मुभा राहणार नाही, तर जेम पोर्टलवरती ओपन मार्केट करून बऱ्याच लोकांना संधी देण्याचं काम या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने केलेले आहे. अशा पद्धतीचे बरेच विविध गोष्टी है. अगर आज हम देखेंगे तो मुंबई के कम से कम 2000 किलोमीटर के जो रोड है उसको अभी तक उपाटा के काल में सिर्फ रोड के कॉन्ट्रैक्ट निकल रहे थे, उसी के साथ में पोर्टल्स के कॉन्ट्रैक्ट निकल रहे थे. मतलब मानसिकता देखो कि रोड के कॉन्ट्रैक्ट निकल रहे हैं, उसी के साथ में पोर्टल्स के कॉन्ट्रैक्ट निकल रहे हैं. अभी आदरणीय देवा जी ने वहां पे कम से कम 700 किलोमीटर के रोड कंप्लीट किए, वो भी सीसी रोड विद टनल डक. तो अभी आने वाली बारिश में अपने जो कम से कम 700 किलोमीटर के रोड हमने रेडी करके रखे हैं, कम से कम वहां पे तो पानी स्टैग्नेंट वाटर नहीं रहेगा और लोगों को तकलीफ नहीं रहेगी. और बाकी बचे जो रोड है जो बारिश की वजह से अभी वो स्टॉप हुए, लेकिन आफ्टर मानसून वो भी हम लोग कंप्लीट करके 227 मतलब अगले साल में जुलाई तक वो भी हम लोग कंप्लीट करके दे रहे हैं. ऐसे हर एक दिन हम लोग अलग अलग विषय पे काम कर रहे हैं. फिर महिला सुरक्षितता हो या स्कूल में सीसीटीवी कैमरे हो, ये सब के ऊपर हम लोग काम कर रहे हैं. लेकिन इसी के साथ हम लोग ने लोगों को आह्वान किया है. सबसे इम्पोर्टेंट कार्यक्रम अभी ये भी इससे ये है ज़ेन नेक्स्ट कार्यक्रम, जो हमारे एक्सपर्ट बच्चे हैं उनको काम देने का, यहाँ पे ज़ेन नेक्स्ट के माध्यम से पूरा काम देने का हमारे जिनके माध्यम से हम ये कार्यक्रम ले रहे हैं, हमारे कौशल्य विकास के कैबिनेट मिनिस्टर आदरणीय लोढ़ा साहब, उनका यहाँ पे आगमन हुआ है. जोरदार तालियां उनके लिए होनी चाहिए. भारत माता की वंदे. मंगल जी, तुम्ही येण्यापूर्वी तुमच्या माध्यमातून आणि कॅप्टन सेल्वनजी यांच्या माध्यमातून कौशल्य विकासच्या माध्यमातून जी काही कामं मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये चालू आहेत त्यांचा लेखाजोगा मी या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी सांगत होते. इतकं चांगलं काम या ठिकाणी होत असताना आता अजून नवीन संकल्पना घेऊन मंगलजी तुमच्याकडे आता काय या ठिकाणी भाषणातून व्यक्त होणार आहे त्याची पूर्ण इत्थंभूत माहिती तुम्हाला मंगलजीच्या माध्यमातून कळेल. फक्त मी या ठिकाणी कौशल्य विकासाचा कार्यक्रम चालू आहे. आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी या ठिकाणी आलेले आहेत. अमितजींना पुन्हा एकदा सांगू इच्छिते की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अमितजी जो लाडकी बहिणीचा, बाकी इतर विषय कॅप्टनजींनी मांडले आहेत कौशल्य विकासच्या बाबतीत, पण लाडकी बहिणीच्या माध्यमातून ज्या महिला त्यांची केवायसी अमितजी कंप्लीट आहे त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शून्य दराने 1 लाखाचं कर्ज देऊन त्यांना जे काही कोर्सेस हवे असतील ते कोर्सेस त्यांना मोफत देऊन विथ मटेरियल त्या पद्धतीने तिने 1500च्या ऐवजी महिन्याला 15,000 रुपये कमवावे अशा पद्धतीने देवाभाऊंचे जे विचार आहेत, ज्या भाऊंनी ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीला त्यासाठी 1500 रुपये देऊन सक्षम केलेले आहे, तर त्या 1500 रुपयाच्या ऐवजी 15,000 देऊन तिला अजून तिचे हात बळकट करण्याचे काम जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सुद्धा या ठिकाणी करणार आहे. आणि अमितजी, याच्यावरती तुम्ही पण खूप सकारात्मक आहात. जो 100 दिवसाचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आम्हाला दिला होता त्याच्यामध्ये हाही तुम्ही एक कार्यक्रम माझ्यासाठी तुम्ही सांगितला होता की ऋतुजी तो तुम्ही कार्यान्वित करावा. मला असं वाटतं बऱ्यापैकी मी विषय या ठिकाणी मांडलेले आहेत. कॅप्टनजींनी 10पेक्षा जास्त चांगले विषय या ठिकाणी मांडलेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा वारसा
पुढे नेणाऱ्या उपक्रमाला माझा आणि संपूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते आणि मला तुम्ही त्या ठिकाणी 2 शब्द बोलायला दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद म्हणते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.